रूप पाहता लोचनी सुखा झाले हो साधनी, सुखा झाले हो साधनी, सुखा झाले हो साधनी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा, तुहा विठ्ठला बरवा तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा. बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. विठ्ठला बरवा त्वा माधव बरवा, त्वा विठ्ठला बरवा त्वा माधव बरवा. सर्व तुकाचे आगर परमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा, बरवा तुहा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हा, जय जय राम कृष्ण हा, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम, जय राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम, जय जय राम. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. भावे गावे गीत, भावे गावे गीत, भावे गावे गीत. शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त, शुद्ध करोनिया चित्त. तुझ बाबा आहे देव, बाबा आहे देव, तुझा बाबा आहे देव, बाबा आहे देव. दर्या सुला बाबू पाव, दर्या सुला बाबू पावा. आणि कांचे कानी, आणि कांचे कानी, गुण दोष मना नानी, गुण दोष मना नानी.
संतांच्या चरणा आवेची देवचन आवेची देवचन जने राहे समाधान जने राहे समाधान हे तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा हे देवा तुझा भावा हे देवा आजुया सुलभ जय चौबार कुमाई जय चौबार कुमाई जय चौबार कुमाई जय चौबार कुमाई भावे गावे गीता 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 शुद्ध करो नियंत्रित शुद्ध करो नियंत्रित तुझे बाबा आहे देवा तुझे बाबा आहे देवा शुद्ध करो नियंत्रित शुद्ध करो नियंत्रित तुझे भावा आहे देवा तुझ भावा आहे देवा तरी हासून बाबू बाबा तुझा बाबा आहे तुझा सुलभ आ
विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठ्ठला 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 पुंडलिका वरदाने विठ्ठल श्री ज्ञानदेव योगीराज रत्नागिरी सद्गुरु नारायणगिरी महाराज श्री संत साईनाथ महाराज ओम चैतन्य हनुमंतनाथ बोलो रे भाई सब विठ्ठला 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 भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव आणि कांचे कानी गुण दोष मनानानी तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव विचिते वचन जेने राहे समाधान तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणी फार थोडा तरी परोपकार तुझ व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव पांडुरंगा करू प्रथमा नमना पांडुरंगा करू प्रथमा नमना दुसरे चरण संताचे या अशा अर्थाचा अभंग आपल्या पुढे गायला. आज इथे कैलासवासी गंगा भागीरथी मला पत्रिका आहे का ते द्या. आईसाहेबांना आणि आपल्यातनं जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. तदनिमित्ताने आपण सर्वजण जमलेलो आहोत आणि म्हणून इथे सर्वजण ज्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता आलेलो आहोत. माय बाप्पांनो, जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती जाणारच आहे. मग कोणी असू द्या, जावाच लागतं त्याला. आयाचा तो जाएगा राजा रंक फकीर. आणि म्हणून आपण सर्वजण गंगा भागीरथी काशी गया कारभारी पाटील चौधरी आणि कैलासवासी मच्छिंद्र कारभारी पाटील चौधरी यांना आपल्यातनं जाऊन आज द्वितीय खऱ्या अर्थाने दोघांचंही प्रथम पुण्यस्मरण आहे. आणि तदनिमित्ताने हा कार्यक्रम इथे ज्यांनी आयोजित केला, आपल्या कार्यक्रमाचे आयोजक श्री दीपक मच्छिंद्र पाटील चौधरी, गंगा भागीरथी मीना मच्छिंद्र पाटील चौधरी, सहभाग्यवती प्रांजल दीपक पाटील चौधरी, सहभाग्यवती मीराबाई अशोकराव थोरात, सौभाग्यवती सोनाली निलेश पाटील गव्हाणे आणि सौभाग्यवती ज्योती संदीप पाटील थोरात. या ठिकाणी श्री सूरज बाळासाहेब पाटील चौधरी, श्री सचिन संपतराव पाटील चौधरी, श्री साईनाथ जालिंदर पाटील चौधरी असा हा समस्त चौधरी पाटील परिवार आपल्यातून गेलेल्या काशीगया कारभारी पाटील चौधरी आणि मच्छिंद्र कारभारी पाटील चौधरी अर्थात काशीगया पाटील आणि मच्छिंद्र भाऊंना आदरांजली अर्पण करण्याकरता आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आहे. आईसाहेबांना आणि मच्छिंद्र पाटणाला जी गती मिळाली असेल त्या ठिकाणी त्यांना चिरशांती लाभावी ही विश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. मला आदरणीय आमचे भाऊ
हा शुक्लेश्वर भाऊ त्यांनी आग्रह केला आणि शुक्लेश्वर भाऊनी आदेश दिला की अरुणगिरी तुम्हाला यावाच लागेल म्हटले आणि शुक्लेश्वर भाऊ मला इथे घेऊन आले. त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्या त्या आजीच आहे, असंच ना, आजीच आहे. दोघेही बंधू इथं उपस्थित आहे. आदरणीय दादाही आहे. सगळं घर परिवाराच आहे. अरे म्हणून आपण सर्वजण चौधरी साहेब दादा आपणही उपस्थित आहात. या ठिकाणी आमचे सर्व गायनाचार्य बागुल महाराज, संदीप महाराज बागुल, सुंदर चाल म्हणले ते इथं आहे. लखनगिरी महाराज, दुसरे गायनाचार्य महाराज आणि मृदुंगाचार्य पेटी भास्तर, इकडचे चोपदारपासून तर रामपूरवाडी आणि नांदुरखी, शिर्डी, कोराळे, डोराळे ह्या परिसरातील सर्व आमचे खुर्चीवर बसलेले जुने दादालाही धन्यवाद. पेटी वाजवता ना दादा, आपल्यालाही धन्यवाद आहे. इकडचे सगळे भजने विद्यार्थी, काशिकानंदगिरी बाबांच्या आश्रमातील सर्व विद्यार्थी वृंद आणि आपण सर्वजण आहोत. दोन्ही चोपदार आमचे नर्मदा परिक्रमा केलेले चौधरी भाऊ आणि त्यांनी अनेक वेळेस नर्मदा परिक्रमा, एकदा नाही मला वाटतं 2-3 वेळेस झाले असेल. किती झाले आता? 3 परिक्रमा केल्या. त्यांना वंदन करतो. पायी यात्रा करणं सोपी गोष्ट नाही. सर्वांनी नमस्कार करा. फार पुण्य प्राप्त केलेलं आहे त्यांनी. त्यांना धन्यवाद देतो आहे. आणि मग इथे सर्वजण आपण आहोतच आणि माझ्यावर प्रेम करणारे इथे सर्वजण सिस्टीम ज्यांचे आहे ते आदरणीय माऊली भाऊ, आपल्यालाही मनापासून धन्यवाद. या ठिकाणी सर्वजण महाराज आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देतो बरं का साहेब. तुमच्या सर्वांना तरुणापासून तर वृद्धापर्यंत, चष्मावाले, बिगर चष्मावाले, टोप्यावाले, बिगर टोप्यावाले, माता भगिनी, पुरुषजन सर्वांना धन्यवाद. माझ्या विचाराला प्रारंभ. विठ्ठल. आज आपण सर्वजण काशी गयाबाई आणि मच्छिंद्र भाऊंना आदरांजली अर्पण करण्याकरता उपस्थित झालेलो आहोत. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथेतील अत्यंत महत्वाचा अभंग. सोर थोडा आणखी वाढवा. या ठिकाणी कीर्तनासाठी निवडलेला आहे. माय बापांनो, आपण सर्वजण एकच इच्छा करत असतो, संसार आमचा यशस्वी व्हावा, आमचं जीवन यशस्वी व्हावं आणि आमचं कार्यही यशस्वी व्हावं, याकरता सर्वांचे प्रयत्न असतात. अविरतपणे, अखंडपणे सर्व क्षेत्रातले माणसं हेच प्रयत्न करतात. आणि म्हणून ते करत असताना आम्हाला जे संस्कार देतात ते वाडवडील माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं आहेत, श्रेष्ठ माणसं आहेत, जे अनुभवी असतात, अनुरागी असतात, अनुतापी असतात आणि जे ज्ञान देण्याकरता आलेले असतात. त्यांचं कार्य जर आम्ही जीवनामध्ये अनुकरण त्यांचं केलं आणि ते कार्य समजून घेतलं तर जीवन फलद्रूप होत असतं. विठ्ठल. आजचा अभंग फार गोड आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग अत्यंत प्रिय, अत्यंत गोड आणि अत्यंत सुंदर आहे. अभंग तर सुंदरच असतात. अभंगाची व्याख्याच असे आहे, सगळं जग भंग होईल पण कधी अभंग भंग होत नाही त्याला अभंग म्हणतात. लक्षात येतं ना? जे कधी भंगच होत नाही ते असतात अभंग. बाकीचं सगळं भंग होऊन जाईल, कारण भंग करण्याचा प्रयत्न केला अनेकांनी पण अभंग कधी भंग झाली नाही बरं का. काही नास्तिक माणसं प्रयत्न करून पाहतात, धर्म भ्रष्ट होईल का, धर्म बुडेल का, अधर्माकडे हे प्रवृत्त होतील का, असे कर्मकंटक माणसं प्रयत्न करत असतात, आघात करत असतात. परंतु आमच्या संतांचं जे वाङ्मय, संतांचं कार्य, संतांची कीर्ती आणि संतांची महती बुडवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कधीच बुडत नाही. कारण त्याच्यामध्ये शुद्धता असते, त्याच्यामध्ये पवित्रता असते आणि त्याच्यामध्ये जगाचं हित दडलेलं असल्यामुळे ते कधी भंग होत नाही, ते अभंग असतात. विठ्ठल. परमार्थात आल्यानंतर नास्तिक माणसं तुम्हाला नावं ठेवतील, हा गैरसमज बाजूला ठेवा. जे आस्तिक स्वतःला म्हणतात, स्वतःला शहाणे समजतात, विद्वान पंडित आचार्य समजतात, असेच माणसं संताला त्रास देतात, हे ध्यानात ठेवा. ज्ञानोबारायला त्रास देणारे पाकिस्तानातून नव्हते आले, ज्ञानोबारायला तरस देणारे ज्या जगातून अन्य देशातून नव्हते आले, आपल्याच देशात, आपल्याच राज्यात विद्वान, शास्त्री, पंडित, आणि त्यांनी ज्ञानोबारायला त्रास दिला. किती त्रास दिला हो. माणसांनी त्रास देताना पण काही सीमा ठेवावी बरं का. शेवटी ज्ञानोबारायांच्या आईवडिलाला देहांत प्राचित करण्याला भाग पाडलं.
ह्या मूर्खपणाच्या कळस झाला आणि कळस केला त्या लोकांनी. शेवटी ज्ञानोबारायांच्या आई वडिलाला शुद्धी पत्र दिलं नाही, आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांना देहांती प्राचित करायला लावलं आणि मध्यरात्री दोघंही गेलेले आहेत. समाधी घेतली, जलसमाधी जावं लागलं. ह्या समाजाने त्रास दिला तरी पण शुद्धीपत्र दिलं नाही, कारण संन्याशाची मुलं म्हणून वाडीत टाकलं. महाराज जे स्वतः ही परिस्थिती आपण अनुभवली पाहिली आणि ज्यांनी अनुभव घेतले असतील त्या ज्ञानोबाराला काय वाटलं असेल हो जगाकडे पाहून. तरी पण संत मात्र आपलं कार्य सोडत नाही, आपली पद्धत सोडत नाही, आपलं ध्येय सोडत नाही, आपल्या कार्यापासून कधी वंचित होत नाही आणि ज्याच्याकरता जन्माला आले ते केल्याशिवाय राहत नाही, त्याला संत म्हणतात. ज्यांच्या आई वडिलाला जलसमाधी घ्यायला लावली, जलसमाधी घेण्याकरता भाग पाडलं, तरी पण ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरी जगाला दिली. त्या ज्ञानेश्वरीमध्ये एक तरी ओवी यांच्या वाटोळं होण्याकरता आहे का? तुम्ही सगळे अभ्यासक आहात, सुज्ञ आहात, अनुभवी आहात. ऐक असे या ज्यांनी त्रास दिला आणि त्याचं वाटोळं व्हावं, चौधरी दादा कुठं ओवी आहेत का? 9,000 ओव्या ज्ञानोबारायांच्या आहेत, पण एकही ओवी अशी नाही. त्याच्या उलट आहे, जय काळांचे व्यंकटेशानो तया सत्कर मिरती वाडो, भूता परस्परी पडो मैत्र जीवाचे. जे दृष्ट आहेत, जे खळ आहेत, त्यांचे संकट दूर जाऊ म्हटलंय. काय व्यापकता असेल हो आमच्या संतांकडे. जर विचार करा, जे नास्तिक आहे, दुराचारी आहे, ज्यांनी त्रास दिला, नवे नवे आई वडिलाला मरणाला भाग पाडलं, ज्ञानोबारायांनी त्यांचंही हितच केलं. जे हित करतात त्याला संत म्हणतात. विठाल ही संतांची किमिया, संतांचं वर्णन. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं चरित्र जर पाहिलं तर तसंच आहे. तुकाराम महाराजांना त्रास देणारी मंबाजी बुवा होते, त्रास देणारी रामेश्वर भट्ट होते, शास्त्री प्रचंड प्रचंड विद्वान, म्हणजे सर्व वेद शास्त्र संपन्न जीवन ज्यांचं आहे ते रामेश्वर शास्त्री आहे. पण शास्त्री होऊन समाधान झालं नाही, त्यांनी जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्रास दिला. म्हणजे ज्ञानी होऊन बी काही फायदा नाही ना, ज्ञानाने अहंकार येतो. आणि काही काही माणसं नेमकी ज्ञानी होऊन सुद्धा अज्ञानी असतात, हे दुर्दैव आहे बरं का. टावर खालीच रेंज नसते, कधी कधी असंच होतं, दिव्याखाली अंधार असतो, अशी परिस्थिती होती. शास्त्री आहे, विद्वान आहे, प्रचंड संस्कृतचे मर्माज्ञ आहे, पण तुकाराम महाराजांचं वाङ्मय पाहिलं की जळफळाक व्हायचे. काय कोणाला होईल सांगता येत नाही. आणि शेवटी इतका कळस केला त्यांनी विरोधाचा, इतका कळस केला महाराज. तुकाराम महाराजांनी जे अभंग लिहिले होते ना, आपण ऐकताय ना सगळेजण, जे अभंग लिहिले होते ना, ते अभंग सगळे घेतले आणि इंद्रायणीच्या पानात डुबवले, म्हणजे डोहात टाकले महाराज. नास्तिक माणसं काय करतील सांगता येत नाही. पाण्यात टाकले, निस्ते टाकली नाही, दगड बांधून टाकले. काय गरज होती का दगड बांधायची? पण दगड बांधून टाकले, बुडवण्याचा प्रयत्न केला. पण ज्याची भक्ती चांगली असेल, ज्याचं कार्य चांगलं असेल, ज्याचा उद्देश चांगला असेल, ज्याचा हेतू चांगला असेल, त्याचं कार्य भगवंत पूर्ण करत असतो, हे ध्यानात ठेवा. ते दगड बुडवण्याचा प्रयत्न केला, अर्थात ते दोऱ्या बुडवण्याचा प्रयत्न केला, दगड बांधून वाङ्मय बुडवण्याचा प्रयत्न केला, तरी ते वाङ्मय बुडालं नाही. त्याच ठिकाणी रामाने जसे सागरात दगड तारले, तसं वव्यात तरल्या गेल्या. जळी दगडा सहित होया, सहित कागी गेला लाया, हरी लाला सहित कागी लाया. तुकाराम महाराजांचे जे अभंग बुडवण्याचा प्रयत्न करूनही पण ते बुडाले नाही. जैशा तारियल्या लाह्या
जळी दगडा सहित वाव्या तारी आल्या जयशाला या लाह्या जशा तराव्या तसे दगड बांधून वव्या उडवल्या तरी अभंग ती बुडल्या गेली नाही का त्या एका एका अक्षरामध्ये भगवंताचा सहवास होता आणि म्हणून ते अक्षर नव्हते साक्षात ईश्वरच होता मग वव्या बुडल्या नाही ते अभंग आहे जे बुडत नसतात ते अभंग असतात कधी भंग होत नाही त्याला अभंग म्हणतो आज कीर्तनासाठी जगद्गुरु तुक उभा राहायचा अभंग आहे हा अभंग फार गोड आणि पवित्र आहे हो आम्हाला व्रत करायचंय आम्हाला व्रत करून वैकल्य करायचंय उपासना करायची साधना करायची तीर्थयात्रा करायची अन्नदान करायचंय ज्ञानदान करायचंय याचा अखेर हेतू जर काय असेल तर आम्हाला ईश्वर प्राप्ती व्हावी आम्हाला देव मिळावा आणि देव प्राप्त व्हावा त्याच्याकरता तीर्थयात्रा देव मिळावा त्याकरता अन्नदान देव मिळावा त्याकरता पारायण देव मिळावा त्याकरता ज्ञानेश्वरी वाचन देव मिळावा त्याकरता गाथा वाचन देव मिळावा म्हणून संतांची भक्ती देव मिळावा म्हणून सदो परोपकार आणि देव मिळावा म्हणून संत सानिध्य देव मिळावा म्हणूनच आम्हाला जीवनामध्ये ह्या गोष्टी कराव्या लागतात अन्यथा करण्याची गरज पडत नाही अन्नदान करून देवच प्राप्त व्हावा पुण्य प्राप्त व्हावा पुण्याच्या जोरावर देव मिळतो म्हणून ज्ञानदान केल्यानंतरही देव मिळतो हे सगळ्या गोष्टी देवाकरता पाहिजे असेल तर मग महाराज तो देव आपल्याला पाहिजे असेल तर ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागेल अन्नदान आमच्या जीवनात घडलं पाहिजे आमच्याकडे देवाने जर संपत्ती दिली असेल तर त्यातनं थोडं देत चला बरं का दिलेली असेल तर दिलं पाहिजे जर नसेल तर हरकत नाही पण देवाने जर दिलेलं असेल तर दुसऱ्याला वाढायला काय हरकत आहे एका माणसाच्या टोपऱ्यात जर 12 भाकरी असेलच आणि त्याला 4च कामाला येत असेल आणि बाकीचे उरलेले असेल तर वाटायला काही हरकत आहे गाव पण माणसं त्याही आवळून ठेवतात आणि शिळ्या झाल्यावर फेकून देतात हे दुर्दैव आहे महाराज बरं का म्हणजे स्वतः उपभोगत नाही दुसऱ्यालाही ते देत नाही ते वायाला जातं माठातलं पाणी जसं असतं ते देत राहिले की त्यात शुद्ध येतं पण ते जर पाणी 8 दिवस कोणाला दिलंच नाही बरं का भाऊ तर ते पाणी 9व्या दिवशी जवळ येऊ देत नाही मग एक तर स्वतः घ्यावं उरलं तर दुसऱ्याला द्यावं नाही तो वायाला गेल्यापेक्षा दुसऱ्याला दान दिलं तर पुण्यच भेटेल पण माणसं मात्र स्वतःही उपभोगत नाही काही काही म्हणजे आपल्या भागातले नाही बरं का इथं नांदूर खितले माणसं फार धूर्त आहे सूद नाही आहे कारण साईबाबाची कृपा इथे मिळालेली आहे तर आम्हाला जे मिळालेलं आहे माठातलं पाणी जसं असतं ते वाटत राहिलं की शुद्ध येत राहतं तसं आमच्या जीवनामध्ये धन जर प्राप्त झालं तर ते देत राहिले दान करत राहिले तर ते निश्चितच दान दिलं तर आपलं धन शुद्ध होतं आणि पवित्र होऊन आपल्याजवळ वास्तव्य करतं धन म्हणजे लक्ष्मी आहे ती कोणाची दाशी नाही ती नारायणाची आहे पण नारायण सोडून जर धन असेल भक्ती सोडून धन असेल देव सोडून धन असेल आणि देव सोडून लक्ष्मी प्राप्त करायचा प्रयत्न केला असेल तर ती त्याची दाशी आहे तो नसेल तर ती राहीलच कशी माणसं फार हुशार आहे हो उदाहरणाने सांगतो चौधरी दादा काय झालं पती पत्नी जर आपल्याकडे एखादे आले आणि दोघेही मोठे माणसं आहेत पण पतीला दुर्लक्ष करावं आणि पत्नीला म्हणावा या ना या बसा चहा घ्या जरा नाश्ता देतो जरा बरं होईल तुम्ही थांबल्या तर आता त्याला न बोलवता तिला बोलवलं तर ती घरात येईल का निधन बोला ना तुम्ही दादा कोणी दम दिलाय का आपल्याला सांगा ना खरं त्याला बोलवता म्हणजे दोघं संगच आली असतील आणि दोघं जर बरोबर असतील तर तुम्ही ऐकताय ना सगळे जर दोघं बरोबर आहे दोघं समवेत म्हणजे एकाच वेळेला आलेले आहेत आणि त्याला न बोलवता तिला बोलवत असेल आणि त्याला म्हणत असेल तुम्ही जरा बाहेर थांबा यांना चहा देतो तुम्ही जर बाहेर थांबा यांना नाश्ता देतो चालेल का भाऊ चालणार नाही जसं सामान्य व्यवहारात पती पत्नीचं चालणार नाही तसा जगतपती भगवान आहे आणि त्याची पत्नी लक्ष्मी आहे मग लक्ष्मीच्या मागं तुम्ही लागत असेल ऐश्वर्याच्या मागे लागत असेल आणि नारायणाला म्हणत असेल तुझा माझा काही संबंध नाही तर ती राहील का ती येईल का आणि आली तरी ठीक येईल का एक तर येणारच नाही आणि दैवयोगाने आली तरी ती राहणार नाही म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेचकरी बरी माय बापांनो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना बरं का वागून महाराज उदास विचारे वेच करी जोडून या धन ते धन जोडावं चांगलं आम्हाला प्राप्त करता यावं आणि करून घ्यावं तेव्हा ते टिकतं म्हणजे अर्थात मला सांगायचं काय लक्ष्मी मिळवायची असेल तर नारायणाची भक्ती करा नारायण आला तर लक्ष्मी तुमच्याकडे सदैव येईल कारण ती त्याच्या संगच येत असते महाराज तो नसेल तर ती आली तरी राहत नसते म्हणून भगवान हे कशा करता करायचं आम्हाला देव पाहिजे असेल तर करायचं दुसरं चरण तुझ भाव आहे
करिहा सुलभ उपाव करिहा सुलभ उपाव हो सुलभ उपाव करिहा सुलभ उपाव हो तो देव आहे देव हो विचार करा. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी फार सुंदर उत्तर दिलं. हे कशा करता करायचंय, व्रत कशा करता, वैकल्य कशा करता, तीर्थयात्रा कशा करता, बरं दान धर्म कशा करता, तर देव पाहिजे म्हणून करायचंय. तुझं वावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. सुलभ हाच उपाय आहे. आणि म्हणून मायबापांनो, देव आपल्याला का पाहिजे जरा मागे जाऊन बघा. देव का पाहिजे? कारण एकच इच्छा आपल्याला असते की आपल्याला पहिल्यांदा सुख मिळावं. वाटते की नाही? इच्छा कोणाला नाहीये. इच्छा सुखाची असते पण प्राप्ती दुःखाची असते. दुःख मिळावं वाटत नाही, ते मिळाल्याशिवाय राहत नाही. सुख मिळावं वाटतं, ते मिळत नाही, हे दुर्दैव आहे. मग सुख मिळावं वाटतं, सुख प्राप्त व्हावं वाटतं. मग ते सुख मिळवायचं असेल आणि सुख प्राप्त करायचं असेल तर कुठे शोधलं पाहिजे की नाही? नाहीच कळलं का? सोपं सांगतो, ऐका आता. चौधरी दादा, तुम्ही मोठे माणसं बसले वर्गासमोर, ऐका आता. एखादी वस्तू आपल्याला घ्यायची आहे ब्रँडेड क्वालिटीची, तर माणसं म्हणत असतात ती वस्तू तुम्हाला जर पाहिजे असेल तर शिर्डीत मिळेल बरं का. हां, गावात नाही मिळेल तरी शिर्डीला जाऊन मिळेल. बरं, साईबाबाची मूर्ती चांगली पाहिजे असेल तर शिर्डीला चांगली आहे. फोटो पाहिजे असेल तर शिर्डीला चांगला आहे. पांडुरंगाची मूर्ती पाहिजे असेल तर पंढरपूरला चांगली आहे. पांडुरंग पंढरपूरला. कृष्णाची पाहिजे असेल तर गोकुळ वृंदावनात जा तुम्ही. हा, तिथे वृंदावनात कृष्णाची मूर्ती चांगली मिळेल. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ती वस्तू चांगली मिळते ते ठिकाण असतं. तसं आम्हाला सुख पाहिजे असेल तर सुखाचं एक ठिकाण आहे, ते आम्ही तिथे गेलो पाहिजे, तिथे मिळेल. पहिल्यांदा सुख कुठं आहे हे शोधावं, सुखी कोण आहे हे शोधावं, आणि ते सुख देणारा आहे का हे शोधावं. काही काही ठिकाण माहीत झाले पण ते सुख न मिळणारं असेल तर जाऊन काही फायदा आहे का? बरं, सुखी नसेल तिथे जाऊन फायदा नाही. सुख असेलही आणि आपल्याला मिळत नसेल तरी फायदा नाही. मग सुखी कोण आहे या जगतामध्ये? ईश्वरच आहे. सुखरूपाईसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका तो, पांडुरंगा सारिका तो. माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका. हे सुखारूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, रूपाईचा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तो, माझ्या पांडुरंगा सारिका, माझ्या पांडुरंगा सारिका तो. जय हो. या जगतामध्ये पहिल्यांदा सुखी कोण आहे ते शोधावा. आणि मग आमचे संत सांगतात देव सुखी आहे हे कळालं. माझ्या पांडुरंगा सारिका तो, सुखरूपाईसा दुजा कोण सांगा. दुसरा कोण जगामध्ये आहे? कळालं महाराज, देव सुखी आहे हे कळालं. मग त्याच्याशी नातं जोडलं पाहिजे की नाही? समजा एखादा माणूस आपल्या गावात मोठा असेल, मोठा माणूस असावा, त्याच्याशी आपले संबंध असावे आणि ते डेव्हलप असावे. काही काही माणसं मोठे असतात, संबंधही जोडतात, पण ह्या वर्षातून त्या वर्षालाच भेटतात. ते माणसं कामाला येतील का? अहो, तुम्ही विचार करा ना. माणसं सुद्धा आधीमध्ये भेटले तर विसरून जातात.
ते डेव्हलप केलं पाहिजे नातं, ते जोपासलं पाहिजे. जर अरुणगिरीला कीर्तनाला बोलवायचंच असेल आणि खरं सांगा चौधरी पाटील, या वर्षी बोलवलं पुढच्या वर्षीच फोन केला तर देईल का तुम्हाला तारीख? का? पण वेळोवेळी जर इकडं आले, कधी भेटले आणि कधी चहा पाजायला घरी गेले तर द्यावाच लागल. हा नियम आहे, हा धर्म आहे, व्यवहार आहे. का? संबंध आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, भावना आहे, कळवळा आहे, मग यावं लागतं. विठ्ठल 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 प्रेम, कळवळा, भावना, जिव्हाळा असेल बरं का चोपदार, तिथे जावंच लागतं. आणि प्रेम, भावना, जिव्हाळा, कळवळा नसेल तर तिथं माणसं टाळतात. जाऊ दे हो, नंतर बघू. बरोबर आहे की नाही? व्यवहाराची रीती आहे. तसा संबंध मोठ्या माणसाचे असावा, जिव्हाळ्याचे असावा, प्रेमाचे असावे आणि तो माणूस उदार असावा, तेव्हा तुम्हाला कामाला येईल. तसं या जगामध्ये पांडुरंगा सोडून, ईश्वर सोडून मोठा कोणी नाही, सुखी कोणी नाही. आणि मग तोच आपला जर असेल, त्याच्याशी संबंध जोडले, त्याची भक्ती केली, त्याचं भजन केलं, त्याचं नामस्मरण केलं, त्याची वारी केली आणि संबंधला जोडल्या जाईल आणि मग तेव्हा आम्हाला सुख मिळेल. त्याच्याशिवाय ते शक्य नाही. तेने विना जीवा सुखा नो हे, तेने विना जीवा सुख नो हे, तेने विना जीवा सुख आहे, तेने विना जीवा. मुला तो एक देव करुणी अरे बडून इथे संत सांगतात, तेने विना जीवा सुकणो हे, आपुला तो एक देव करुणे घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नाही. मग सुख पाहिजे असेल देवाशिवाय नाही. म्हणून तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. तुला देव पाहिजे असेल तर हा सोपा उपाय आहे. काय करावा लागेल महाराज? देवा करता महाराज एकच करावा लागेल, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन, त्याचे गीत आपल्याला गावा लागेल. कारण गीताचे अनेक प्रकार आहे बरं का, गीताचे अनेक प्रकार आहे. गीत गायल्याने जर तो भेटत असेल, हा प्रश्न निर्माण होत असेल, तर लोक इथं पिक्चरचे गीत म्हणतील. कारण गीत शब्दावर जर सांगितलं तर बरेच गीत आहेत ना. पिक्चरचे, सिनेमाचे गीत भेटून आनंद मिळेल, पण सुख मिळेल की नाही याची शाश्वती नाही. सुख मिळण्याकरता पिक्चरच्या गाण्याने नाही मिळणार, पिक्चरच्या गीताने नाही मिळणार. ते सुख पाहिजे असेल तर आमच्या जुन्या माईला बघा, जुन्या म्हणजे इथल्या नाही असं नाही म्हणायचं, पण आपल्या आजी आई त्या जात्यावर दळायच्या बघा ना. आमच्या त्या आजीला पटलं बाईला. तर त्या जातेवर दळायच्या आणि दळता बळता किती सुंदर म्हणायच्या, सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुतेके, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, वव्या गाऊ कौतुके तू ये रे बा. म्हणजे हे जे गीत आहे आमच्या महिला म्हणत होत्या की नाही, हो की नाही, म्हणायच्या जुन्या काळात. आता असं नाही राहिलं, आता ती गिरणच घरात आली, चक्की गिरण. आता काय म्हणणार आहे महाराज? पूर्वीच्या काळी पहाटे उठायच्या महिला ते दळायच्या आणि दळतानी त्याला आळवायच्या आणि भक्ती तशीच करावी बरं का. दळिता कांडिता जेवी तागे मागे, दळिता कांडिता जेवी तागे मा, दलिता कंडिता देवी तागमाई, दलिता कंडिता देवी तागमाई, दळिता कांडिता जेवी तागे माई, दळिता कांडिता जेवी तागे माई, दलिता कंडिता देवी तागमाई, दलिता कंडिता देवी तागमाई. दळतांनी कांडतांनी संसारातल्या व्यवहार काम करताना त्याला अळवतात आमचे संत. हरी बोला खाता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, हरी बोला, हरी बोला खाता, हरी बोला गाता, हरी बोला
कार्य करता हरी बोला. आमच्या संतनाथ महाराजांनी क्रांती केली. हरी बोला खाता हरी बोला गाता सर्व कार्य करता हरी बोला. सर्व कार्य करता हरी बोला. हरी बोला भांडता हरी बोला कांडता. म्हणजे हे सगळं काम करताना हरीला बोललं पाहिजे, हरिनामस्मरण केलं पाहिजे. कामामध्ये काम काही म्हणा राम नाम जाईल हा भवश्रम सुख होईला दुखाचे. काम करत असताना नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून आमच्या महिला मंडळी जात्यावर दळताना सुद्धा त्याला सखूबाईनी बहिणाबहिणी मीराबाईनी त्याला अडवलं की नाही. सखूबाईचे तर ते अभंगच आहे, जणीचे ते अभंगच आहे. म्हणून सुंदर माझे जाते गे फिरते गे बहुतेके वव्या गाव कौतुके तो ये रे बा विठ्ठला. वव्या गाव कौतुके तो ये रे बा विठ्ठला. बरं, दळण मी दळीना सासू पुढे ठेवीना. दळण मी दळीना सासू पुढे ठेवीना. बर, तू ये देवा मी दळण दळील. सासू आणि सासरा दिरा तिसरा. वाव्या गाऊ भरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला. हे विठ्ठला हे ईश्वरा ये तू. जणी जाते गाई किराती राहीला. थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला. विठ्ठला रे तू ये रे बा विठ्ठला. काय सुंदर भाव आहे हो जनाबाईचा. कधी याचा विचार केला पाहिजे. त्या जनाबाईनं त्याला आग्रह केला. जणी जाते गाईल किराती राहील. किराती राहील. जणी जाते गाईल किराती राहील. किरती राहील. जणी जाते गाईल किरती राहील. किरती राहील. किरती राहील. किरती राहील. जणी जाते गाईल 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 किरती राहील. किरती राहील. थोडासा लाभ होईल ये रे बा विठ्ठला. ये विठ्ठला ये विठ्ठला. मी दळण दळीत असताना पांडुरंगा माय बापा विठ्ठला. मी गीत गात असताना जर तू आला दळू लागला तर मलाही लाभ होईल, तुलाही आनंद मिळेल आणि तुलाही समाधान मिळेल, मलाही सुख मिळेल. ये देवा. आणि हे जर मी केलं आणि तू आला तर तुझ्या बरोबर माझी कीर्ती राहील. म्हणून मी गाते दळते. जणी जाते गाईल किरती राहील. किरती राहील. जणी जाते गाईल किरती राहील. किरती राहील. जणी जाते गाईल किरती राहील. किरती राहील. जणी जाते गाईल किरती राहील. किरती राहील.
जनी जाते गाईल किरती राहील थोडासा लाभ होईल तू ये रे बा विठ्ठला ये देवा कशा करताय मला लाभ होईल म्हणून ये. मग त्याच्याशी संबंध जिने जोडला ती जण्याबाई आहे. बर अनेक संतांनी यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली हा यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली. एकले डाळी तासिनले हात लावे वयली यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली. दळा सर्वजण. एकल्या डाळी तासिनले हात लावे वयली यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली. बसा चौधरी साहेब. पूर्वीच्या काळी लाईट नव्हती बघा. आमच्या गंगागिरी बाबांनी भक्ती केली तेव्हा कुठं मैक होते. कोंडाजी काकांनी सप्ताह केला तेव्हा कुठं मैक होते. आणि नारंगिरी बाबांच्या अर्ध्या आयुष्यात हे मैक नव्हते. आता आपल्याला नसेल तर कळापर्यंत आवाज जाणं अवघड आहे. म्हणजे बघा ना विठ्ठल 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 विठ्ठल. हो माझा मुद्दा इथे असा आहे की देव येत असतो. आवाज येतो ना येतो ठीक आहे. तर इथे आमचे पत्रकार चौधरी साहेब आलेले आहेत. ते याच गावचे आहे पण राहुरी तालुक्यात फॅक्टरीवर राहतात. माझे जिव्हाळ्याचे आहेत आणि तुमच्या घरातले त्याबद्दल डबल धन्यवाद आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून दळाला येण्याकरता संतांनी पाचारण केलं. यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली. एकले डाळी तासिनले हात लावे वैली यायव का नाही मी दळीन एकली यायव का नाही मी दळीन एकली. मग दळता दळता कणता काम करताना देवाला अडवलं आणि ते का भजन केलं. देव पाहिजे म्हणून तुझं व्हावा आहे देव. तरी हा सुलभ उपाव हा सोपा उपाव आहे. काम करताना नामस्मरण करताना अर्थात त्या कामाच्या धंद्याच्या प्रपंचाच्या सगळ्या गोष्टीमध्ये विश्वाराला आळवलं आणि त्याला आठवलं की मग मात्र त्याची प्राप्ती होते. आणि म्हणून हे गीत गायले पाहिजे. सुंदर माझे जाते गे जैवो कान्हाई रंगा येईवो ये रंगा येईवो ये रंगा येईवो ये रंगा येईवो ये. विठाई की ठाई माझी कृष्णाई कानाई विठाई की ठाई माझी कृष्णाई कानाई. रंगा येईवो ये रंगा येईवो ये रंगा येईवो ये रंगा येईवो ये. हे आठवलं पाहिजे अळवलं पाहिजे. कशा करता अळवायचंय तर तुझं व्हावा आहे देव. देव पाहिजे असेल तर ही गीत गावे. आणि आता गीताचे बरेच प्रकार आहे. एक गीत असतं गावाकरता गायलेलं बरं का महाराज त्याला ग्राम्य गीत म्हणतात. गावाकरता गातात ते ग्राम्य गीत आहे. बरं देशाकरता गातात त्याला राष्ट्रीय गीत म्हणतो आपण ते गीत सर्वच जण म्हणतोय ना. राष्ट्राकरता गातले गायला जातं ते राष्ट्रीय गीत. म्हणा महाराज एक गीत राष्ट्रीय म्हणा ना. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा.
बोले इसकी हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा सारे आम्ही म्हणत असतो राष्ट्राकरता सारे जहां से अच्छा हिंदू सगळ्या जगामध्ये आमचा देश चांगला आहे त्याचा अर्थ असा आहे. पण राष्ट्राकरता गायलं जातं राष्ट्रगीत. जनगण मन राष्ट्राकरता आहेत. बरं हे सगळं म्हणायचं आहे ते राष्ट्रीय गीत, गावाकरता ग्राम्य गीत, जात्यावर गायलेलं सुंदर गीत आणि देवाकरता गायलेलं ते गीत आमचं वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे. रामकृष्ण गीती गात टाळची पळा वाजवीत रामकृष्ण गीती गात टाळची पळा वाजवीत कृष्ण गीती गात टाळची पळा वाजवीत रामकृष्ण गीती रामकृष्ण गीती गात टाळची पळा वाजवीत रामकृष्ण गीती गात टाळची पळा वाजवीत हे गीत जे आहे ते देवा करतायत. रामकृष्ण गीती गात टाळची पळ्या वाजवित छंदे आपुलिया नाचत निज. बरं हे जे गीत आहे ना महाराज ते गीत कशा करताय? राम आणि कृष्णाचं गीत देवा करताय. आणि मग ते गीत गायचं असेल तर ते गीत भक्तीनं असावं, ते गीत भावनेने असावं, ते जिव्हाळ्याने असावं आणि प्रेमाने असावं. भावनेनी जिव्हाळ्याने प्रेमाने जर हे गीत गायलं तर आम्हाला देवाची प्राप्ती होईल. हे कशा करता गायचं? देवा करता गायचं पहिलं चरण. भावे गावे गीत 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 शुद्ध करुणिया चित्त. भावनेनी जर ती गीत गायलं, भावनेनी श्रद्धेनी, तर कशा करता गीत गायचं? तू जो बाबा आहे देव. देव जर आपल्याला पाहिजे असेल तर ते भावनेनी गीत गायलेलं असावं लागतं. बरं भाव नसेल आणि गीत गात असेल तो भेटेलच अशी शाश्वती नाही बरं का. भाव शुद्ध नसेल तर त्या भेटण्यालाही अर्थ नाही, त्याच्या गीतालाही अर्थ नाही. नाहीतर मग आमचे भारत पाकिस्तानचे पंतप्रधान भेटतात, दोघंही पंतप्रधान, पण ते फॉर्मॅलिटी म्हणून हातात हात देतात, पण फार जिव्हाळा असतो गो, फार शुद्ध भावना असते का हो? जरा बोला ना हो, कोणी दम दिलाय का हो? तर सांगा, भारत पाकिस्तानचे पंतप्रधान भेटले, हातात हात तर दिला, पण प्रेम आहे का तिथे? जिव्हाळा आहे का? पण नाविलाज आहे, भेटले पण भाव नाही, जिव्हाळा नाही. तसं परमार्थामध्ये भावना नसेल, जिव्हाळा नसेल तर ते निष्फळ आहे मायबाप. म्हणून भावे गावे गीत, गीतामध्ये गाताना भाव असावा, तो शुद्ध असावा आणि चित्त शुद्ध करूनच परमार्थ असावा, तेव्हा फलप्राप्ती होते. उदाहरण सांगतो
कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं. आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये घटना अशी घडली, त्याच ठिकाणी दुर्योधन जो आहे तो दुर्बुद्धीवाला आहे. पण पांडव मात्र विजय होत चालले. कौरव मारले चाललेले होते सगळे 100 कौरव, पण एक एक रोज संपत चालले. मग सगळे कौरव संपणारे आता कळालं. राहता राहिला दुर्योधन. सगळे गेले होते. आणि मग त्यांनी विचार केला की या ठिकाणी आता मी तर मरणार आहे. सगळे भाऊ गेले, 100 कौरव संपले, पण 5 पांडवाचं मात्र एक केस सुद्धा वाकडा झाला नाही. याचं कारण असं आहे, जा कोरा खेसाई उसको मार ना सके कोई, बाल ना बाका हो सके सब जग बैरी होय. एक केस वाकडं करू शकत नाही विश्वर ज्याला तारणार असेल तर. आणि म्हणून ते पांडव मात्र पाचीच्या पाची तसे, पण 100 कौरव संपत आले होते. राहता राहिला दुर्योधन, तोही संपणार आहे. मग तो गुरुदेवाकडे गेला. म्हटले महाराज, आता जर कदाचित मी गेलो तर युद्ध संपेल. कथा माहिती आपल्याला. मग काय करावा. गुरुदेवाने त्या ठिकाणी त्याला गुरुदेव म्हणाले, द्रोणाचार्य जा बाबा, तुला खरा उपाय विचारायचा असेल तर या कौरव पांडवांच्या सैन्यामध्ये खरा बोलणारे एकच माणूस म्हणले. म्हणजे एवढे होते ना तिथे सगळे अश्विनीयामध्ये होते. 18 अश्विनी सैन्य होतं, पण त्याच्यात खरं बोलणारी एकच म्हणले. मग त्याला असं वाटलं एक असेल तर तो विश्वर कृष्ण असेल. ते म्हणले त्याच्यासारखा लाबाड कोणी नाही. म्हणजे तुम्ही जागी आहे ना सगळेजण. कृष्ण कधी काय करेल खोड्या सांगताच येत नाही, त्याच्या नको नाचलो म्हणले. मग पितामह भीष्माचार्य ते पण आहे म्हटले, परंतु त्यांच्यापेक्षा आणखीन एक मोठा आहे. आता पितामह एक तर कृष्ण मोठा, नाही तर पितामह भीष्माचार्य, या दोघांपेक्षा कौरव पांडवात मग गुरुदेव तुम्हीच मोठे आहात म्हटले द्रोणाचार्य. ते म्हणले मी पण आहे, पण माझ्या इतका मी सुद्धा मायामोहाने पुत्रमोहाने ग्रस्त झालेलो आहे. माझं प्रेम माझ्या पुत्रावर आहे, अश्वत्थाम्यावरती. मी तेवढा पवित्र नाही म्हटले. कृपाचार्य म्हटले ते नाही. आता कोण राहिला. आपल्या पक्षावाले संपले. तिकडचे एक घेतला होता तो लबाड निघाला. म्हणजे लक्षात येतं ना, तिकडच्या पक्षातला रथ हागवणारा. म्हटले त्याचे नको. मग कोण आहे म्हणाले. म्हटले त्याच पक्षात आहे, पुढच्या पक्षातला एक माणूस खरा बोलणार आहे. त्याचं नाव धर्मराज आहे. तुम्ही जागी येणं सगळे ऐका. धर्मराज, त्याला युधिष्ठिर म्हणतात. तो धर्मराजा काही झालं तरी खोटं बोलत नाही म्हटलंय. त्याच्याकडे जा आणि त्याला जर विचारलं तुला अमर व्हायचं असेल, युद्ध जिंकायचं असेल, तर तो काहीतरी उपाय सांगेल. आणि त्यांनी सांगितलेला उपाय जर कदाचित तू केला तर तू विजय झाला समजा. असा सल्ला कोणी दिला. गुरुनं. गुरुविन कोण बतावे बाट. गुरुच रस्ता दाखवता ना. म्हटले जा त्याच्याकडे. पण दुर्योधनाला हे पटत नव्हतं. पण आता मरायलाच आला होता, मरायलाच लागला होता. मरणारा माणूस निदान खोटं बोलत नसतो हे ध्यानात ठेवा. आता मरणारच आहे, काय करणार आहे. जाऊ म्हणले चला. गेला. धर्मराजाला त्यांनी नमस्कार केला. आता याचं काही अंतकरण शुद्ध नव्हतं, पवित्रही नव्हतं बरं का. धर्मराजाला नमस्कार केला, वंदन केलं. आणि वंदन नमस्कार करून म्हणाला दादा मी तुमच्याकडे आलो. दादा म्हणले कल्याण असतो. कारण मोठा भाऊ आहे, चुलत भाऊ तरी पण मोठा आहेत. आणि शत्रू जरी असला तर नात्याने भाऊच आहे ना. पंडूराजा काय, धृतराष्ट्र काय, लहान्या बाबाचीच म्हणजे काकाची मुलं येते. पण म्हणाले ठीक आहे दादा मी तुझ्याकडे आलो. कशा करता आला दुर्योधना, सांग काय तुला मदत करू. म्हणले काही नाही, मदत एकच आहे. मी एकटा राहिलो, 99 कौरव संपले म्हटले, 100 पैकी एकच राहिलो. आता मला युद्ध जिंकायचं आहे म्हटले दादा. मला तुमचा आशीर्वादही पाहिजे आणि मला या युद्धात जिंकण्याकरता युक्तीही पाहिजे. आणि युक्ती आणि आशीर्वाद जर देत असेल तर बरं होईल म्हटले दादा. आमचे धर्मराजा म्हणाले बरं झालं आला. माझा आशीर्वाद आहे, तुझं कल्याण होईल. नियम पाळले जर गेला घेऊन तुझं कल्याण होईल. पण आशीर्वाद घेतल्यानंतर काही नियम असतात, ते जबाबदाऱ्या असतात, ते सांभाळावे लागतात. आणि दुसरी गोष्ट, तुला विजयीच व्हायचं असेल तर एक काम कर. आमची काकी म्हणजे तुझी आई, तिचं नाव गांधारी. ती इतकी मोठी पतिव्रता आहे म्हटले. ज्यावेळेस धृतराष्ट्राचं लग्न तिच्याशी जुळलं आणि तिला कळालं की माझा पती आंधळा आहे, कळल्या तिने इतकं प्रेम केलं होतं. महादेवाची ती भक्त आहेत. तिनं पतीचं तोंड जन्मामध्ये कधी पाहिलं नाही. आंधळे आहे ना माझे पती, मी त्यांनाच बनणार. भीष्माचार्य घेऊन गेले होते जुळवायला. आणि मग मात्र डोळ्यावर पट्टी बांधली. आणि तिनं आयुष्यभरात कधीच पट्टी खोललेली नाही. कशाची पट्टी? डोळ्यावरती. कारण ही सुंदर होती, देखणी होती, रूपवान होती, शिलवान होती, गुणवान होती. पण तिने
त्या भीष्माचार्याने म्हटल्या पतिरूपात धृतराष्ट्राला स्वीकारलं आणि जर माझे पती आंधळे असेल तर मी सुद्धा जीवनात माझ्या डोळ्यांनी काही पाहणार नाही. काय भाव आहे हो, जरा विचार करा. आजच्या काळात कोणी आहे का अशी गांधारी? आपला पती आंधळा आहे म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली, आपल्या पतीला मदत करायची भावना व्यक्त केली, लग्न झालं नाही अजून, कळालं अशा मुलाला स्वीकार केला आणि त्याला वरलं. आणि म्हणून तिच्याकडे जी तपश्चर्या आहे, पातिव्रतेची जी भक्ती आहे, तपाची शक्ती आहे, तिना कदाचित जर गांधारीने 2 मिनिटं डोळ्यावरची पट्टी काढली आणि तू विवस्त्र होऊन गंगेचं स्नान करून आईच्या समोर जर जाऊन उभा राहिला तो वज्र हृदय वशील म्हणले. आणि तू जर वज्र हृदय झाला तर आमच्या पाची पांडवात नाही, या जगात कोणी तुला मारू शकत नाही म्हणले. कारण तुझा देह वज्र होऊन जाईल, वज्र हृदय तू होशील. आणि विवस्त्र होऊन स्नान करून आईच्या समोर जा आणि आईला सांग, आई आता आम्ही संपत आलेलो, एकटाच राहिलो, जर मला तू ह्या डोळ्यांनी पाहिलं, कारुण्याने पाहिलं, मी तुझा मुलगा आहे आणि मला आशीर्वाद दिला तर मी वज्र हृदय होईल. आईना प्रार्थना मान्य केली आणि पट्टी उघडली तर दुर्योधना तू अमर होशील, वज्र हृदय होशील, जा म्हणले. जरा विचार करा, विचारायला कोणाला आले होते? ज्याला मारायचे त्यालाच विचारायला आले ना. बरं, अमर झाला, हृदय वज्र हृदय झालं तर मारणार कोणाला? या पांडवालाच मारणार आहे ना. तरी पण धर्मराज म्हणाला, धर्म मी सोडणार नाही, मला जरी मारलं तरी चालेल, तरी पण मी धर्म मात्र सोडणार नाही. काय भावना आहे, काय शुद्धता आहे, काय पवित्रता आहे चौधरी साहेब, बरं काय. या म्हणून या ठिकाणी सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग हा गेला गंगेवरती स्नान करायला. पण इकडं आमच्या चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुड सगळं म्हणे धन्य तोची विठोबा. त्या विश्वराला कळालं आमचे भोळे म्हणले हे धर्मराजा, युक्ती सांगितली, भक्ती सांगितली आणि शक्ती प्राप्त करून दिली. आता ह्या सगळ्या गोष्टींना जर तू अमर झाला तर पुन्हा धर्माचा विजय कसा होणार? हा चतुर्देव त्यांनी एक नाटक सुरू केलं. आता याला नाटकाला काही वेळ लागतो का हो? याला लीला धरायला काही वेळ लागतो का हो? रूप धारण करायला नाही महाराज. अनंत रूपे अनंत वेश देखील मी त्यासी, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देव कुण बाणली कैसी, कुण बाणली कैसे, देखिला देखिला देवा आदिदेव बरवा, देखिला देखिला देवा आदिदेव बरवा. तो अनंत रूप धारण करतो, अनंत वेश धारण करतो. बरं, त्याला कितीतरी करता येतं. मग त्याने एक माळ्याचं रूप घेतलं. माळ्या असतो ना फुलं विकणारा, माळ्याचं रूप होऊन आला घेऊन. आणि मग धर्मराजांना सांगितलेला दुर्योधन गेला गंगेवरती स्नान केलं आणि आईच्या महालाकडे निघाला विवस्त्रामध्ये. म्हणजे कपडे अंगावर नाही, कपडे होते ते गंगेला अर्पण केले आणि विवस्त्र होऊन स्नान करून तो निघाला आईच्या महालाकडे. आणि तितक्यात तिथे गेल्यानंतर घटना अशी घडली, जाणार पुढे महालात, हे फुलवाला आले, म्हणे का युवराज जय हरी. म्हणले जय हरी. अहो या अवस्थेत तुम्ही एवढे मोठे शहाणे व्यक्ती, युवराज तुम्ही विवस्त्र बिगर कपड्याचे कुठं निघाला आणि हे मल तर आईचं आहे, या वयात आईच्या समोर असं जाणार तुम्ही? शहाणे तुम्ही, ज्ञानी बुद्धिमान, तुमच्यासारखा विद्वान कोण नाही. आणि मूर्खाचं वर्णन केलं का तो भाळून जातो, ध्यानात ठेवा. अहो तुमच्यासारखा कोण नाही म्हटले, तुम्ही विवस्त्र निघाले. ते म्हणाले माझी इच्छा नव्हती, पण धर्मराजाने मला सांगितलं की जा तुला अमर होशील, वज्र हृदय होशील म्हणून चाललो. अरे त्यांचा काय भरोसा ठेवतो म्हणले त्यांच्यावर, अखेर शत्रूचे ना ते, शत्रूकडे खरं सांगता का? ज्याला गोंधळ व्हायला वेळच लागत नाही. शत्रू कुठं खरं सांगतो का म्हटल्यावर गोंधळ निर्माण झाला, चित्त विचलित झालं. म्हटलं मग काय करायला पाहिजे? अरे जाता जायला हरकत नाही, जर त्याचं खरं असेल धर्मराजाचं तर तू वज्र होशीलच, वज्र हृदय. परंतु अरे पण निदान आईकडे जात असताना सगळ्या अंगावर कपडे नसले तरी चालेल, पण कमराला लंगोटी तरी असावी की नाही? निदान एवढं तुला कळावं की नाही? काय दुर्योधना जाऊ दे म्हटले, तुझ्या पुढं कोणी नादी लागावा. याने सांगितलं नाही तुझं पटलं म्हटले, आईच्या समोर यावायत असं कसं जाऊ? मग काय करू? माझ्याकडे कपडे नाही म्हणले, कपडे गंगेत टाकून दिले. किंवा माळी बाबा म्हटलं काही टेन्शन घेऊ नको, माझ्याकडे फुलमाळा आहेत, या माळी घेऊन कमराला गुंडाळा. आता माळी बाबा आलेला कशाला होता? त्याच्याकरताच आला होता. काही माळी त्याच्याकरताच येतं बरं का, माळी नाही म्हणायचं मला, तो जगातला माळी आहे, तो वनमाळी होता, नुसता माळी नव्हता. तो आला आणि त्याने सांगितले गजरे गुंडाळ, नाहीतर मग केळीचं पान गुंडाळ, असा अर्थात त्याला माळी दिल्या आणि ते गजरे गुंडाळे महाराज. परिणाम असा झाला, आता तो गजरे गुंडाळून कमराला गेला आणि आईला सांगितलं आई तुझ्या डोळ्यावरची पट्टी उघड आणि मला निहाळ, मला वज्र हृदय कर, आता मला विद्युत जिंकायचं आहे. शेवटी तिनं जीवनामध्ये कधी पट्टी खोलली नव्हती. लक्षात येतं?
जीवनामध्ये कधी पट्टी खोलली नाही, आपल्या पतीलाही बघितलं नाही, पण 99 मुलं मेली, एकच वाचला होता. शेवटी हृदयात कळवाला निर्माण झाला, जर मी पट्टी उघडली ना हा वज्र हृदय झाला, निदान एक पुत्र जरी मला राहील. पाठीवर तर धर्म सांभाळला, पण माया सांभाळता आली नाही, पुत्र मोह सांभाळता आला नाही, आणि तिने ती पट्टी उघडली आणि त्याला निहाळला महाराज. निहाळल्या संपूर्ण दिव्य दृष्टीने त्याला वज्र हृदय केला. सगळा म्हणजे तो दुर्योधन पूर्ण हृदयाचा वज्र हृदयाचा झाला. आणि त्याला वज्र हृदयाने केल्यानंतर आता कमराला मात्र गजरी होते. तिनं सांगितलं, अरे काय केलंस तू? धर्मराजाने सांगितलं त्याप्रमाणे जर आचरण केलं असतं तर तू आज पूर्ण हृदय तुझं वज्र हृदय झालं असतं, तुझा देह सगळा वज्रासारखा झाला असता. पण कमराला गजरे बांधले, म्हणले तुला रस्त्याने कोण भेटलं सांग? तो म्हणला मला कोणी भेटलं नाही. अरे खोटं बोलू नको, गजरे देणारा कोण होता? त्याने सांगितलं एक माळी होता. म्हणले तो वाणी निस्ता माळी नव्हता, तो वनमाळे होता. आता तुझा कमराचा जो भाग आहे, जिथं गजरे बांधले ना, तेवढा भाग तुझा कच्चा राहिला. बाकीचा सगळा देह तुझा आता वज्र हृदय तू झालेला आहे, देह पवित्र झालेला आहे, अर्थात वज्राचं देह झालेलं आहे. पण धर्मराजावर जर विश्वास ठेवला असता तर आज तू वज्र हृदय पूर्ण झाला असता. आणि मग आता त्याने सांगितलं, आई मग परत पट्टी बांधून परत खोल. म्हणली एकदाच राहतं, एकदाच असतं, हे दोनदा नसतं. म्हटले तपाशी शक्ती. आणि मग मायबापानं अर्थात धर्मावर विश्वास पूर्ण नसेल तर माणसं कधीही किती चांगलं काम केलं तर ते अपूर्णच राहतात. विठ्ठल हो, माझा मुद्दा इथे असा आहे, सांगा धर्मराजा काय पवित्र असेल हो? धर्मराजाचे विचार किती शुद्ध असेल हो? आणि ते विचार इतके शुद्ध, पवित्र, सात्विक, मला मारलं तरी चालेल, आम्ही हारलो तरी चालेल, पण धर्म सोडणार नाही. चित्त शुद्ध होतं आणि चित्त शुद्ध करून उपदेश केला. भावे गावे गीता, भावे गावे भावे गावे गीता, भावे गावे गीता, शुद्ध करुणिया चित्ता, शुद्ध करुणिया चित्ता, गीत शुद्ध भावनेने गायलं, पण चित्त शुद्ध केलं. आणि म्हणून कशा करता शुद्ध केलं? कारण काय कारण? तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. देव पाहिजे ना, मग एवढं चित्त शुद्ध असल्यामुळे कृष्ण कोणाच्या बाजूला होता? कोणाच्या बाजूला? पांडवांच्याच बाजूला. कारण त्यांचं चित्त शुद्ध होतं, आणि ज्याचं चित्त शुद्ध असेल तिथं भगवंत राहतो. तुझ व्हावा आहे देव. आणि हे सगळं करताना माणसाची इतकी व्यापकता असावी, विचार इतके मोठे असावे, कान इतके विशाल असावे, कोणाचे काही ऐकू नये, कोणाचे गुणदोष ऐकू नये, आणि कोणाचे गुणदोष घेऊ नये, कोणाला देऊ नये. तिसरं चरण आणि भजन करा. सर्वजण धन्यवाद. हो
अनेकांचे कानी गुण दोष म्हणानानी. परमार्थात आल्यानंतर, देवधर्म कळाल्यानंतर आणि ज्याला भक्ती करावी वाटली नंतर, मायबापांनो अनेकांचे गुणही नको आणि दोषही नको. दोष जेवढे दुःख देतात तेवढे गुण सुद्धा दुःख देतात. म्हणून गुण दोष म्हणानानी, गुणही नको आणि दोषही नको. जीवनामध्ये भावना शुद्ध असावी, पवित्र असावी, सात्विक असावी, सोज्वळ असावी आणि मग ती हित करणारी असावी. आपल्या घरातल्या, आपल्या परिवारातल्या, आपल्या गावातल्या ज्येष्ठा श्रेष्ठाविषयी आदरभाव अंतकरणात असावा. आणि आदरभाव, शुद्ध भाव जर एकूणाच्या विषय असेल, अंतकरणात असेल, तर तेव्हा त्यांना बघितल्या बघितल्या हात जोडावे, नमस्कार करावा आणि नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा. तोच जीवनात कामाला येतो. चौथं चरण. मस्तक ठेंगणा, मस्तक ठेंगणा, सर्वांनी वर हात करा. विडोबा रुक्माई, विडोबा रुक्माई, जय विडोबा रुक्माई, जय विडोबा रुक्माई. भजन करा सर्वजन. विडोबा रुक्माई, विडोबा रुक्माई, आज हरि जय जय जय, 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 जय जय विठोबा रखो बागे, हरि जय जय रखो भागी, हरि जय विठोबा रखो आई, हरि जय जय. अनेकांचे कानी गुणदोष म्हणानानी, तुझ वाहे देव तरी आसुला उपाव. मस्तक ठेंगणा करिया संतांच्या चरणा. ती कोणी विनय कराय पुस्तक. मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा, तुझ बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. वर्ग पाटील.
देव पाहिजे असेल तर सगळ्यात सुलभ कोणता उपाय आहे? वाडवडील बघितले की नमस्कार करावा. जुने माणसं आजही बघा आपल्यापेक्षा ज्येष्ठ माणसं भेटले की पाया पडतात. लोक काय म्हणतात त्याला की पाया पडल्याने होणार काय आहे? जे अंगठे असतात ना आपले, तिथून एक ऊर्जा निर्माण होत असते. आता एवढं मला सांगायला वेळ नाही माझ्याकडे, तो एक स्वतंत्र विषय आहे. म्हणून मस्तक नेहमी पायावर ठेवलं गेलं पाहिजे. मस्तक ठेंगणा, पण कुठे? करी संतांच्या चरणा. चरण म्हणले, पाय म्हटले ना. आणि मग तिथे ऊर्जा मिळते, शक्ती प्राप्त होते, शक्तिपात होत असतो आणि त्याला जीवनाला तो लाभदायक सुखदायक होतो बरं का पत्रकार साहेब. आणि म्हणून संतांच्या जवळ गेलं की मस्तक आपलं वाकलं जावं, नमस्कार करावा, हात जोडावे. आणि संत भेटले की तद्विद्येन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानम ज्ञानिना तत्वदर्शनः. संत भेटले की मग मात्र त्यांच्या चरणावर नतमस्तक व्हावं. बरं, तिथे जाऊन वंदन करावा, हात जोडावे. आणि हात जोडून त्यांना हात जोडून प्रार्थना करावी बरं का. एक प्रश्नही करावा. संतांकडे जाऊन दर्शन घेऊन पळून जाऊ नये, निघून जाऊ नये, थोडं बसावं. आजही आम्ही मंदिरात जातो, किती गडबड असली की 5 मिनटं बसतो की नाही हो, 2 मिनटं होईना बसतो की नाही, मग जातो. का बसावा? शास्त्र आहे त्याच्यामागे. तर तिथे जावं, नमस्कार करावा आणि त्यांना एक प्रश्न करावा. आता आमच्या अडबंगनाथाची भूमी आहे, आमच्याकडे बरेच लोक येतात, गुरुवारी गर्दी असते, काही प्रश्न येतात आणि अडबंगनाथ महाराज त्यांचं कल्याणही करतात. पण ज्याला जी काही अडचणी असतात संसारात, प्रपंचात, प्रत्येकाला अडचणीच आहे ना. आमच्या अडबंगनाथाकडे सगळे येतात. त्याचं लग्न जुळत नाही ते येतात, लग्न झाल्यावर पोरं होत नाही ते येतात, आणि पोरं झाल्यावर सासू सुनाचं जमत नाही ते येतात. म्हणजे तुमच्या लक्षात येतं ना, आमच्याकडे अडबंगनाथाची कमियाच फार, किमया फार भारी आहे बरं का. आमच्याकडे असे लोक येतात आणि प्रार्थना करतात, अडबंगनाथाची गाथा पारायण करतात, त्याच्या जीवनाची व्यथाही दूर होते. एका माणसाचं काय मायबाप त्या ठिकाणी लग्न झालं, पण आता लग्न जुळलं होतं नाथाच्या आशीर्वादाने, पण मुलबाळ काही लवकर होईना. आणि तो आला जोडीला माझ्याकडे घेऊन. म्हटलं महाराज लग्नाला 12 वर्षे झाले बाबा, पण मुलबाळ नाही. तुमच्याच आशीर्वादाने लग्न झालं होतं, पण मुलबाळ लवकर काही झालं नाही म्हटलं अडबंगनाथाच्या. मी म्हटलं अरे तू 12 वर्षानंतर आजच भेटला म्हटले, लग्नाला आला होता, लग्न करून आला तर आजच भेटला म्हटले. तो म्हटला महाराज चुकी झाली, पण आता काय करावं लागेल? म्हटले एक काम कर, अडबंगनाथाची गाथा पारायण कर. 12 अध्याय 1300 ववेची गाथा आहे अडबंगनाथाची, पारायण कर. 9 गुरुवारची अडबंगनाथाची वारी कर, उद्यापन कर, अनाथ मुलं जो घाल अडबंगनाथाचे होईल म्हणलं तुला. आणि शिळेला अभिषेक कर. त्याला असे सगळे काही नियम सांगितले. त्यांनी त्याला 9 गुरुवार करायचे सांगितले आणि व्रत सांगितलं, गाथा पारायण सांगितले. त्यांनी 5च केले गुरुवार. त्यांना सांगितलं महाराज मला उद्यापनाची तारीख द्या, 5 झाली म्हणले. अरे म्हटलं तुला 9 सांगितले होते, 5च का केले? तो म्हटलं घ्यावा धोकून. आता काय माणसं सांगता येत नाही दादा, धोकून घ्या म्हणले. म्हटलं ठीक आहे बाबा, पुढं नादी लागतं तुझ्या, धोकून तर धोकून. 5 गुरुवार केले, 9 नाही केले. त्याला सांगितलं होतं शिळेवर अभिषेक करायला 1.25 मीटर कापड घेऊन ये. त्यांनी 1.25 मीटरच आणलं. मी म्हणलं अरे तुला 1.25 मीटर सांगितलं होतं. तो म्हणला घ्यावं धोकून. आता 1.25 मीटरच्या ऐवजी 1.25 मीटर. 11 सुपाऱ्या सांगितल्या होत्या, त्यांनी 9च आणल्या. मी म्हणलं अरे असं का? म्हटलं घ्यावं धोकून. खरं सांगतो दादा, धकाधकीत अभिषेक झाला. त्याला मुलाकरता अभिषेक केला होता आणि 9 महिने 9 दिवसांनी परिणाम 1 वर्षांनी फलप्राप्ती झाली. त्याला संतती मिळाली, झाली ही चौधरी पाटील. परंतु तो आला आणि तो भांडायला लागला. काय महाराज म्हणले तुमचंही खरं नाही, अडबंगनाथाचंही खरं नाही. मी म्हणलं असं झालंच काय? अरे खरं नाही असं का झालं? त्याने सांगितलं महाराज मी मुलाकरता तुम्हाला विनंती केली होती, अभिषेक केला, अडबंगनाथाचे व्रत केले, मला मुलगीच झाली. म्हणलं घे बा धोकून. तुम्ही जागी का सगळेजण? अरे तुला काहीच नव्हतं ना 12 वर्षे काहीच नव्हतं. मुलगा काय मुलगी काय, तू धकाधकीतच केलंय. आता मुलगी कोयना झाली ना, घेतो कोण? विठ्ठल सांगा. असे माणसं खरं झाले तर क्रांती होईल का हो? भाव शुद्ध नसेल चालणार नाही. मग संतांकडे गेल्यानंतर नमस्कार करावा, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. आणि संतांकडे गेल्यानंतर प्रश्न विचारला पाहिजे, पण तो सर्वोच्च असला पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे,
उद्धार पावेन कई में उद्धार पावेन कई में उद्धार पावेन माझा उद्धार कधी होईल कैमे उद्धार पावेल कै कृपा करीला नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन रे करा समाधान चित्त माझे चित्ताला समाधान मिळेल मी कसा उद्धार करू शकेल कधी होईल सांगा महाराज म्हणून संतांकडे जावं आणि संत जे बोलले संतांनी जे सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवा ते वचन घ्यावा कल्याण होईल 5 चरण वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन वेचिते वचन संत जे बोलतील संत जे सांगतील ते वचन कानावर पडलं वेचून घ्यावं वेचे ते वचन जेणे राहे समाधान समाधान पाहिजे असेल तर संत वचनावर विश्वास ठेवा सुख पाहिजे असेल संत वचनावर विश्वास ठेवा शांती पाहिजे असेल संत वचनावर विश्वास ठेवा आणि कशा करता संतांच्या वचनावर विश्वास ठेवायचा देव पाहिजे असेल तर तुझं व्हावा आहे देव संत वचनावर विश्वास ठेवा आणि ह्या सगळ्या गोष्टी करता करता जीवनाची वाटचाल करत असताना प्रपंच आम्ही सुखरूप करत असताना आमच्या जीवनामध्ये फार आम्हाला काही करता नाही आलं तर आम्ही मात्र सद्भावना सद्विचार सदाचार आणि कुलाचार हा आम्ही सांभाळून थोडा थोडा काही का होईना परोपकार केला पाहिजे सद्भावनेने केला पाहिजे फार काही करता नाही आलं तरी चालेल आता समजा हे मुलं इथं शिकताय मुलं आमच्या आश्रमातली जी मुलं शिकताय त्या मुलांकरता जर कदाचित तुम्ही वर्षातून एखादी पार्टी देत असेल वाढदिवस हॉटेलमध्ये करत असेल आणि अशा मुलाकरता जर तुम्ही कपड्याचा गणवेश दिला तर हे पुण्य तुम्हाला मात्र जन्मभर कामाला येईल तो परोपकार होईल म्हणजे एखाद्या लग्नाचा वाढदिवस असेल मुलाचा वाढदिवस असेल पुण्यस्मरण आपल्या वर्षातून आम्ही एकदा करतो म्हणजे झालं का आईवडिलाचं कार्य संपलं का तर त्या निमित्तानं अन्नदान असेल त्या निमित्ताने या मुलांना कपडे असतील वही पेन शिक्षणाकरता असेल किंवा एखाद्या मुलाचा खर्च आम्ही जर सांभाळला वर्षभरातला एक मुलगा जर अनाथ असेल आमच्याकडे अडबंगनातला अनाथ मुलं शिकतात अडबंगनातला अनाथ आणि सनाथ दोन्ही मुलं आहेत मग त्या मुलाचं जर शिक्षणाचं 1 वर्षाचा खर्चच आपण घेतला आपल्या वडिलाच्या आईवडिलाच्या पुण्यतिथीच्या नामाने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने तर मात्र ते खरा परोपकार ठरेल ते खरं पुण्य ठरेल आपण अशा लोकांना निराधारांना आधार दिला एखादीचे पती वारलेली आहेत महिला हतबल झालेली आहेत तिच्या घरामध्ये देशाची सेवा करत असताना सीमेवर शिपाई मारला गेला आणि तिला जर काही संसारात अपूर्णता राहत असेल जर पूर्ण होत नसेल तर गावातल्या 4 चौघांनी एकत्र येऊन तिच्या प्रपंचाला जर चोळी बांगडीला मदत केली तर हाच खरा उपकार ठरेल हेच परोपकार ठरेल आणि म्हणून त्याला माणसं म्हटलेले आहेत बरं का किसी के काम जो आये उसे इंसान कहते हैं किसी के काम जो आये उसे इंसान कहते
हे त्याला मनुष्य म्हटलेलं आहे. निराधार असेल त्याला आधार द्या, ज्याला कोणीच नाही त्याला मदत करा, आंधळ्या पांगड्याला मदत करा, गरीब दुःखी रोग्याला मदत करा. एखादा आजारी आहे आणि आजार असह्य रोग त्याला झालेला आहे, असाध्य रोग झालेला आहे, आता त्याच्याकडे पैसे नाही, हतबल झाला, निराश झाला. आपल्याला जर असेल शक्ती तर त्याच्यातून थोडीशी भक्तिरूपाने शिदुरी दान द्यावी, अर्थात त्याला मदत करावी, आणि मग तो जर परोपकार केला तर देव प्राप्त होईल. तुका म्हणे फार तुका म्हणे फार फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, तुझ बाबा आहे देव तरी हा सुलभ उपाव. हाच खरा उपाय आहे. देव पाहिजे असेल थोडा तरी परोपकार करत चला. आपल्याकडे जे देवाने दिलेलं आहे ते दुसऱ्यालाही मदत करा. तन चांगला असेल तर तनाने शरीराने सेवा करा इतरांची. मन चांगलं असेल तर भजन करा. धन भरपूर असेल तर थोडं दान करा. म्हणून तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. आज चौधरी पाटील यांना मनापासून धन्यवाद देतो. आईच्या नावातच केवढी शक्ती आहे बघा ना. गंगा भागीरथी, काशी गया. बस खाली तुम्ही महाराज. काशी आणि गया ह्या दोन नावांनी एक नाव तयार झालं. आता काय नाव असते हो? पिंटी, स्वीटी, बीटी, काय नाव आहे? त्याचा अर्थच काही नाही आहे. आणि बिलकुल अर्थ नाही असे नावं आम्ही शिकलेले माणसं ठेवतो.
काही काही माणसं म्हणतात पूर्वीच्या लोकांना काही कळत नव्हतं. आता या नावाचा अर्थ कळला की आपली बुद्धिमान पडेल, ध्यानात ठेवा. काशी गया आणि कारभारी आणि मग चौधरी. हा हा हा, काय नाव आहे. कोणती चौधरीची तर काशी गयाजीची आहे तिची चौधरी. का चौधरी आडनाव काय गोडे हो तुम्हाला साहेब मच्छिंद्र भाऊ, काय 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 आडनाव आहे. हा, कल्पना करा. आणि दुसरे मच्छिंद्र पाटील अर्थात मच्छिंद्रनाथ, हे दोघं आपल्यातनं गेले. हे नावातच फार मोठी शक्ती आहे. वेळ माझी संपली. मला शुक्लेश्वर भाऊने सांगितलं होतं 10 ते 12ची वेळ आहे. सहजच अर्धा तास वाढलं गेलं. आमचे प्रेमाचे संबंध आहेत, जिव्हाळ्याचे आहेत, फार सेवा करतात ते. आणि म्हणून थोडं जीवनामध्ये सहकार्य करण्याची भूमिका कार्य ठेवलं यश मिळत असतं. आज काशी गया माताजींना आणि मच्छिंद्र भाऊंना जी गती प्राप्त झाली असेल त्या ठिकाणी चिरशांती मिळावी ही अडवंगनाथ साईबाबाच्या नारंगिरी बाबाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम सुंदर आयोजित केला. संपूर्ण चौधरी परिवाराला मी धन्यवाद देतो. आपण मंडप सुंदर आहे, सिस्टीम अति गोड आहे, म्हणणारे गाणारे अत्यंत सुंदर आहे. सगळेजण आपण सर्वजण एवढे बहुसंख्येने भजनी मंडळी आहे, आमचे विद्यार्थी वृंद आहे, सर्व महाराज मंडळी, सर्वांना धन्यवाद देतो. पत्रकार चौधरी साहेब आपण आलात, धन्यवाद देतो. जीवनामध्ये फार काही करता नाही आलं तर थोडं जरी सहकार्य करत चाललं पाहिजे आणि म्हणून काहीतरी संकल्प केला पाहिजे. आज या परिवाराला विनंती करेल, एखादा आपल्यातला दोष असेल तो आजपासून बंद करा. एखादं व्यसन असेल ते बंद करा. दारू, गांजा, बिडी, तंबाखू, सिगरेट ते जर असेल तर आज संकल्प करा आईच्या आणि दादाच्या नावाने की आजपासून एक व्यसन आम्हाला सोडून द्यायचं, एक दोष सोडायचा आणि एक गुण स्वीकारायचा. वर्षातून एकदा एक अन्नदान करा आणि पंढरपूरची वारी करा. जीवन सफल झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्याकडे अडवंगनाथ संस्थानला अनाथ सनाथ विद्यार्थी शिकतात आणि 15 दिवस दरवर्षी शिबिर असतं. यंदा 9 मे ते 23 मेच्या कालखंडामध्ये अडवंगनाथाच्या भूमीमध्ये बालसंस्कार शिबिर होणार आहे. त्यावेळेस आपल्याकडची कोणी मुलं असतील, शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात, इकडे तिकडे खेळण्यापेक्षा, उन्हात उड्या मारण्यापेक्षा जर अडवंगनाथ संस्थानला आणून पोच केले तर 15 दिवसामध्ये ते संस्कार दिले जातील. निदान आईवडिलाचं मूल्य जरी कळालं तर आमचं शिबिर सफल झाल्याशिवाय राहणार नाही. त्या शिबिराकरता आपले मुलं 5वी पासून पुढच्या किती वयाचे चालतील, मुलं मुली दोघांनाही अधिकार आहे. 5वीच्या पुढचे मुलं मुली दोघांना प्रवेश आहे. आणि त्याकरता जर आपल्याला वाटलं अन्नदान द्यावं तर आपण अन्नदानाला पंक्तीला मदत करू शकतात. आपण तेही सहकार्य करावं. हा परोपकार ठरेल. आमच्या मच्छिंद्र पाटील चौधरी साहेबांनी अडवंगनाथ संस्थांच्या मठाच्या जागेकरता 51,000 रुपयाची देणगी दिली. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आपल्याला ज्याला इच्छा असेल आपण सहकार्य करू शकतात, सत्कर्मात सहभाग नोंदवू शकतात. म्हणून तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, झालेली सेवा देवाच्या चरणी समर्पित करतो आणि पुनश्च प्रार्थना करतो काशी गया माता आणि मच्छिंद्र भाऊंना सद्गती प्राप्त व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विठ्ठल जय जय विठ्ठल.